आणि त्याचबरोबर आता आंबोऱ्याला आपण विकास करतोय। माझी कल्पना होती की आंबोऱ्यावरून हे जसं एअरक्राफ्ट असतं तसं वॉटरक्राफ्ट आपण विकत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। हे 20 कोटी रुपयाचं वॉटरक्राफ्ट आपण रशियातून आणतोय आणि त्यावर भंडारा शहरातून जेटी बांधू आणि वैनगंगेतून इथून आपल्याला या आंबोऱ्याला जाता येईल। तिथे सुंदर पूल तयार झालेला आहे, तिथे लाईट अँड साऊंड शोची व्यवस्था झालेली आहे, तिथे एक विमानतळ उतरेल, विमान उतरण्याची एअर स्ट्रीप आपण करतोय। याकरता की विमानामधून डाईव्ह मारून लोक पाण्यामध्ये उडी मारतील याचा खेळ तिथे आपण सुरू करणार आहे। ऍडव्हेंचर स्पोर्ट आणि वॉटर स्पोर्ट्स पण आहे। हा पण माझा महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये आहे, त्यामुळे नक्कीच हा प्रोजेक्ट आपल्याकरता अतिशय महत्वाचा आहे। भंडारा जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि त्यावर भंडारा शहरातून जेटी बांधू आणि वैनगंगेतून इथून आपल्याला या आंबोऱ्याला जाता येईल। तिथे सुंदर पूल तयार झालेला आहे, तिथे लाईट अँड साऊंड शोची व्यवस्था झालेली आहे, तिथे एक विमानतळ उतरेल, विमान उतरण्याची एअर स्ट्रीप आपण करतोय। याकरता की विमानामधून डाईव्ह मारून लोक पाण्यामध्ये उडी मारतील याचा खेळ तिथे आपण सुरू करणार आहे। ऍडव्हेंचर स्पोर्ट आणि वॉटर स्पोर्ट्स पण आहे। हा पण माझा महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये आहे, त्यामुळे नक्कीच हा प्रोजेक्ट आपल्याकरता अतिशय महत्वाचा आहे। भंडारा जिल्ह्याच्या विकासामध्ये